चला आज आपण हिरवी मिरचीचं चिकन बनवणार आहे। हिरवी थोडी भाजीपाला भाजी घेतली, त्याचं आज आपण चिकन बनवणार आहे। गरम मसाला काहीच टाकणार नाही आज। गरम मसाल्यानं पोरांना पोट दुखायला लागलं बोलता सारखा गरम मसाला खाऊन खाऊन। आज आपण हेच करणार आहे, बघू कसं होतंय। जिरे टाकले, लसूण टाकलाय कापल्याला, थोडा तडतडा होऊन दे। ये बघ असं होते रे। कढीपत्ता, मिरच्या, कांदा, थोडे अद्रक, अद्रकने टाकली ना खुसखुस नाही येत। फक्त सगळं हिरवच घेतलंय, कच्चंच आहे सगळं। हळद, मीठ, तरी मसाला थोडा थोडा, टमाटा, चिकन टाकून घेऊ आपण। घडी घडी आपण काळ्या मसाल्यातलं खाऊन खाऊन वैतागत्यात का मुलं। मग आज आम्ही फक्त काळा मसाला काही सुद्धा नाही टाकलाय। आता आपण याच्यात भाजी टाकून घेऊ। कोथिंबीर, थोडा पालक थोडी टाकली आणि थोडा पुदिना टाकलाय। थोडी गरम पाण्यामध्ये ते उकळून घेतली भाजी।
मेथीच्या भाजीत लय भारी होते. मेथीच्या भाजीत पण चिकन. तर मेथीची भाजीच आणायला कोण गेलं नाही. आता आपण याच्यावर पाणी ठेवलंय. थोडं पाणी गरम झालं का तोपर्यंत चांगली शिजेल. वरती पाणी पण गरम होईल, भाजी पण शिजेल. चला झाली आता आपली भाजी तयार झाली आहे. कालवण याचं चिकनचं कालवण सुका कोरमा केलाय. बिलकुल याच्यामध्ये मसाला वाटून टाकेल नाही. मिक्सरचा अजिबात वापर नाही केला. सगळं कापून घेतलंय. सगळं याच्यामध्ये ते कापूनच टाकलेलं आहे. थोडी पालक भाजी पण कापून टाकली. थोडा पुदिना, हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, टमाटा आणि कांदा, जिरे एवढंच टाकलेलं आहे. थोडा लाल मसाला थोडासा टाकलाय. सगळं हिरवं आहे, सगळं हिरवी मिरची. चला आता आपली झालेली भाजी तुम्ही बनवा घरी आणि तुम्ही अशी खावा. कशी वाटते तुम्हाला बघा. कमेंट करा, सबस्क्राईब करा.